काय नाही, आम्ही तिघ जण आलो. बाकीच्यांना म्हणावं त्याची म्हणजे येडी त्यांचं आता काय, एप्रिलला ट्रेनिंग घेऊ आम्ही तुमचं, येऊ बरीचले गाडीच भरून येऊ. बरीच जण जातात. आपण दोनच गाड्या साध्या, मला असं वाटतंय. एप्रिलला भरपूर आहे. एप्रिलला येऊ. कमी खर्चामध्ये जर माल येतो म्हणलं खर्च कशा ते लय महत्वाचं आहे शेड्यूल, कारण तुम्ही आता सांगून नाही नको, ते पाठीमागचं लय महत्वाचं आहे. पाठ्यामध्ये महत्वाचं आहे, कारण परीक्षेचा रिझल्ट कशा अभ्यासावरचे तसा प्रकार आहे. खरडवरच आहे. हा खरडवर जर तुम्ही हे नाही केलं तर पुढे काही वापरलं काही केलं त्यांना विचार ना काय असं. आता प्रश्न तुझे त्यांना विचारा. प्लॅनेट वाटतंय लगेच, मारलेलं वाकडं दिसतंय सारं प्लॅनेट. प्लॉट सुंदर आहे, बेस्ट आहे प्लॉट. गेल्या 33 किलो उतरला आहे, यंदा सुद्धा तेवढ्या किलो उतरेल, काय अडचण नाही. गेल्या वर्षी नाही मागल्या वर्षी ना, त्याच्या मागल्या वर्षी मागल्या वर्षी गेल्या वर्षी कमी होता थोडासा. बरं का, की रुपया शेतातला परत नाही घरी आले आपला, तरी आपल्या परिस्थिती परिणाम झाला नाही पाहिजे. तेवढाच पैसा शेतात खर्च व्हायला पाहिजे आणि तेवढाच करून उत्पादन चांगले होते. कितीतरी बागायतदार असे आहेत, 2-2 एकर बागा आहेत, त्या 30-40-50 हजारात बागा, दोन्ही छाटण्याची औषधं खतं काढण्याची बागा आहेत, म्हणजे न पटणाऱ्या आकडे आहेत. आमचं खर्च थोडा वाढवते, पण आमचं खर्च साहेब सांगतो ना, आमचा खर्च वाढवतो. बागायतदार मला भेटला, मी व्हिडिओ टाकला होता बघा, ते आई वडिलासारखं मानतोय म्हणलेलं बागायतदार बघितलं असेल ते. त्याची 2.25 एकर बाग आहे, 18.5 लाखापेक्षा जास्त उत्पादन आहे. 18,56,000 त्यांना उत्पादन सांगितले. खर्च किती आहे माहिती आहे का? 2.25 एकराचा नुसता 56,000 रुपये खर्च आहे दोन्ही छाटण्याचा. दोन्ही छाटण्याचे. खत आणि औषध लेबर सोडून द्या, इतक्या कमी खर्चात द्राक्षेती करता येते. आणि बागायदार आता दाखवायला लागले की बाबा आम्ही कमी खर्चात करतोय बागा म्हणून. हेच पारगाव पट्ट्यात गेलं 1.5-2-2.5 लाखाच्या आत. एकरी 3 लाख जातोय, 2.5-3 लाख आपल्याला त्याच्यात 2 एकर 50,000 आणि उत्पादन आहे, नुसतं खर्च कमी नाहीये, उत्पादन आहे. तुम्ही म्हणले तर 16 टन तरी निघलेच पाहिजे. इथे 5 आणि 8 आणि 10 टन आवचित बरीतले. आपण अभ्यास केला पाहिजे. आपलं जास्त 25-30 टन माल निघू शकतो बागेत. निघला नाही आहे का नाही? हा येते कितीही निघू शकतो. ह्याला काय जंगली झाड आहे, ह्याला खाली जंगली. जाऊ आपण काय नाही होत म्हणलं, असं मोकार पैसा एक म्हणलं भेटलं आपल्या शिकाय तर लय झालं. आम्हाला प्रेरणा पैसे भेटलं तरी लय झालं तेवढं. माल तर वाचतोय ना ते महत्वाचं. सेंटर मी 10 वर्ष झाले बागे, अजून नव्हतं घेतला. बर कोणतेच काय यायला नव्हतं घेतलं. मला 4 वेळा विचारायचं घेऊ का घेऊ नको म्हणलं घे बाबा, मी घेतलंय म्हणलं का घाबरतो. मी कॉन्फिडन्स वाढला. जर असं सांगितलं असतं युट्यूबला तर लोकांनी प्लॅन मारलं. आम्ही यांना जर आणलं नसतं तर हे गावात वाढलंच नसतं. यांच्यामुळे यांनी ऐकलं, यांच्यामुळे सगळ्यांनी ऐकलं, यांच्यामुळे स्वस्त आहे. स्वस्त आहे. शेतीच अशी आहे की कवर शिकावंच लागतं. कधी कवर पण शिकावंच आता हे लय जुने आहे बरं का शेतकरी आमचे, तर सगळ्यात जुने. शिकल्याशिवाय आणि कितीतरी टन काढले, मोठा लय उत्पादन यांनी. 30-35 टन काढले यांनी. लागतं. पण ती सातत्य महत्वाचं आहे. सातत्य नाही राहत, पण सातत्य. एक वर्ष लोडिंग काढलं ना, एक वर्ष कमी एक वर्ष कमी निघतं. प्रत्येक वर्षी लागला पाहिजे. नाही ना, त्याला आहे ना इतक्या लेट न जाणे, मग लेट जातं ती. सातत्यानं लोडिंग सुद्धा माल निघू शकतो. फक्त त्याचं टेक्निक आणि त्याची पद्धत फक्त बागायतदाराला माहित पाहिजे. कळाली पाहिजे. शिकलं पाहिजे. जेवढं तुम्ही टन काढताना तेवढे दिवस बागेला विश्रांती द्यायला पाहिजे. 1 टन बागेला माल काढला की 24 तास, 10 टन बागेला माल काढला की 10 दिवस, 33 टन माल बागेला काढले की 33 दिवस बागेला विश्रांती द्यायची. माल गेल्यानंतर 24 टन माल काढला की 24 दिवस विश्रांती द्यायची. 24 टन काढला की जेवढे टन माल काढताय ना तेवढे दिवस बागेला विश्रांती मिळाली पाहिजे. आणि विश्रांतीच्या काळात बागेला खतं, औषधं, पाणी सगळं दिलेलं असलं पाहिजे. म्हणजे बागेला उपाशी पोटी झोपायला लावायचं नाही. विश्रांतीच्या काळात बागेला भरपूर पाणी पाहिजे. 5 किलो 19 5 किलो मॅग्नेशियम द्या, वर एखादा सल्फर युरियाचा स्प्रे द्या, ग्रीन मॅजिक सिलिकॉनचा एखादा हात द्या आणि मग बागेला सोडून द्या. मग बाग तुफान येते बघा. होतंय काय माहिती का साहेब, आम्ही बाग असते नोव्हेंबर दरवर्षी आमच्याकडे पाऊस जास्त येतात. माल उतरतोय आमचा एप्रिल छाटण्या कधी करणार? आम्हाला विश्रांती देताच येत नाही. अशी कंडिशन.
मग त्याला पर्याय एकच पर्याय लवकर येईल मग थोडं. त्याला पर्याय एकच खताचा फुलफिल त्याला करणे. एक 8-10 दिवस तर विश्रांती देऊ शकता. त्या दरम्यानच्या नाही काळात नाही आम्ही आज माल उतरला उद्या छाटणी. 7-8 दिवस तर थांबायला पाहिजे. मग ते तसं होतंय कसं होतंय एक वर्षी येते आणि एक वर्षी येत नाही. मला 10-15 दिवस तर थांबायला लागेल ना. त्या बेतानं आपलं माला छटणीचं खरं छटणीचं नियोजन ठेवायचं. आणि खरं थोडा लेट झाला तरी चालेल पण तिची प्रॉपर झोप होणं बी गरजेचं आहे. प्रॉपर झोप नाही झाली तर माणूस आळशी बनतो. दिवसभर त्याला चांगलं जात नाही ते. त्या बेतानं नियोजन ठेवा. निदान निम्मी तरी पाहिजे. 20 टन काढलं 10 दिवस तरी पाहिजे. 10 दिवस तरी विश्रांती पाहिजेच पाहिजे. जुळलं चांगलं नाही अडचण काय. आणि जाय शिकत हळूहळू जमत जाते. शिकायसाठी चालले. सगळं काही एका वर्षात होईल तर मात्र नक्की. नवीन निघत चालतं काय नाही त्यांची माती बी चांगली जरा हो बेस्ट भरले माती खाली डोंगर डोंगरच बाबा. भरलंय माती भरलेली गुडघे मांडी 2-3 फूट माती भरलेली. त्यामुळे माती टाकायची. खरं छटणीला माती बी तपासून घेऊया. हा चालतंय. पांदेड बी त्यावेळी तपासूया. मग आधीमध्ये पांदेड देता का नाही तपासायला? नाही आमच्याकडे कोण तसं तपासतच नाही. तपासायला पाहिजे. म्हणजे 30, 50, 70 आणि 90 पांदेड करायलाच पाहिजे. ऐका ना पांदेड परीक्षण लय महत्वाचं. बिन पांदेड परीक्षण करता खत नियोजन कसं करताय मग? का अंदाजेच टाकताय? अंदाजे टाकतोय. अंदाज नका करू शेती. पोट्यात जायचं तीच काम आहेत ना. हा, मग ते पोट्याच पांदेड नाही लागत. खायला जास्त त्याच्यामुळेच होतं इकडं. हे जे होतंय ना खर्च आपल्या फॉस्फरस कमी आहे तर तिथं पोट्याच टाकलं जाते. हा नाही हो तसं नका करू. कसं आहे तुम्हाला सांगतोय का, जे जमिनीत आहे ते पानानं उचलले का बघा. उचललं असेल तर वेगळं खत द्यायची गरज नाही. बघा जमिनीत आहे पानानं उचलले खत द्यायची गरज नाही. जमिनीत आहे पानानं उचललं नाही त्या फक्त बॅक्टेरिया द्या. त्या बॅक्टेरिया काम करतात पानाला वर पाठवून देतात. जमिनीत नाही पानात नाही तेवढंच फक्त खत द्या. समजलं का काय? जमिनीत नाही पानात नाही. तेवढंच फक्त खत द्या. जमिनीत आहे खत देऊ नका. त्याच्या फक्त बॅक्टेरिया द्यायचं. सोल्युबलाइज करते आणि देते वेलीला आपण. थोडक्यात पोटॅश शिल्लक आहे पण वर नाही. मग आपण बॅक्टेरिया दिल्या पाहिजे. पोट्याचे बॅक्टेरिया द्या. आता जवळजवळ सगळ्या कॅल्शियमच्या बॅक्टेरिया द्या, झिंकच्या त्या, सल्फरच्या त्या, सगळ्या बॅक्टेरिया आता शास्त्रज्ञांनी शोधून काढले. मग त्या शोधून काढलेला फायदा काय? मी म्हणलं पाहिजे मला काय तयारच करीत नव्हती. मी बळच तयार करायला होतं. म्हणलं मला पाहिजे मला नाही माहिती बॅक्टेरिया पाहिजे म्हणजे पाहिजे. लोक येतच त्यांना खतं पाहिजे. संपल्यात सगळ्या. कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर सगळे जमिनीत जर बॅक्टेरिया संपल्यामुळे ती उचल आणलेत आपण. मुली सुद्धा ती सोलूला झाल्याशिवाय कशी उचल? असं आहे का? म्हणजे एखाद्या पेशंट सारखं झाले पिकं सुद्धा की भरपूर खायला आहे तुमच्याकडे पण पेशंट खाऊ शकत नाही शिवाय. शुगर झाली साखर आहे पण खाता येणार. हा म्हणजे सगळे उपयोग. मग तसंच झालं जमिनीचा पोत खराब झाला ना. रासायनिक कसलं चाललंय. कसं आहे मनुष्य अन्न खातोय. अन्न खाल्लं की त्याच्यात साखर तयार होते. साखरेचं रूपांतर ऊर्जेत करायचं असेल तर तुम्हाला इन्सुलिन लागेल. ते आपल्या शरीरात आपोआप तयार होते म्हणून आपल्याला किंमत नाही. पण ज्याला साखर झाली ना डायबेटिस झालाय त्याच्यात मग डॉक्टर वरनं इन्सुलिन देतात. ते आपोआप त्याचं ऊर्जा निर्माण होते. आपल्यात तिथं सगळं आहे. या जमिनीत सगळं आहे फक्त इन्सुलिन नाही. इन्सुलिन द्या. बॅक्टेरिया द्या. इन्सुलिन म्हणजे बॅक्टेरिया. त्या बॅक्टेरिया दिल्या ते सगळं उचलून वर घेते. माती परीक्षण केलं गेल्या वर्षी 1.87 ऑर्गॅनिक कार्बन चांगलं आहे. फक्त स्लरीवर माझा लय वापर आहे. मला वाटतं माझा लय कार्बन निघन. मी लयच वापरतोय. माझं 5-7 वर्ष झाली. मी डिकम्पोज डायरेक्ट सोडून शेणखत मग सोड टाकतोय. एप्रिल कटिंगच्या अगोदर बघा एकदा माती परीक्षण करून घ्यायचं आणि तिथून पुढं वर्ष पांदेटवर काढायचं. पुन्हा एप्रिलला माती परीक्षण करून घ्यायचं. तिथून पुढं वर्ष पांदेटवर काढायचं. जमिनीत काय आहे त्याची फायलच करायची डॉक्टरच्या पेशंटसाठी. मातीत आहे द्यायचं नाही. फक्त बॅक्टेरिया द्या. ती बी पानं उचलत नसतील तर द्या. समजा फॉस्फरस आहे झिंक मातीत भरपूर आहे आणि पानात बी आला बॅक्टेरिया द्यायची सुद्धा गरज नाही. खत तर लांबच. इतके पैसे वाचवले पाहिजेत बागायताने. त्याचा कधी आम्ही अभ्यासच नाही केला अजून. चेकच नाही केलं खरोखर. करायला पाहिजे. पांदेट पण केलं होतं. चेक नाही केलं. खरडलं की आपल्या खरडला केलं तर आराचं आमच्या इथं जवळपास जास्त सतर्क शेतकरी यांचे सह्याद्रीचे आराचे तेशे
35 ना 35 पण आहे का?